सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि एकूणच राज्यातल्या सगळ्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होत असताना सांगोला शहरामध्ये आता काय चाललंय हा जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर असं आहे की सांगोला शहरामध्ये शहाजी बापू यांचं वातावरण चाललंय. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अगदी सुरुवातीला इथं ज्या पद्धतीनं पालकमंत्र्यांनी या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केला, ऐन वेळा शेतकरी कामगार पक्षाचा हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टी या चिन्हावर घेतला. नंतरच्या काळामध्ये इथं शेतकरी कामगार पक्षाला कुठल्याही पद्धतीचं चिन्ह मिळालं नाही, त्यामुळे त्या संपूर्ण केडरमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर इथं शहाजी बापूंना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीच्या चर्चा निर्माण झाल्यामुळे शहाजी बापूंना सहानुभूती तयार झाली. तिथून पुढे जात असताना शहाजी बापूंनी शहरात केलेली 200 कोटीची कामं लोकांना दाखवण्यात शहाजी बापूंना इथं यश आलं. त्यामुळे एकूण विकासाच्या बाबतीमधली शहाजी बापूंची जी काही इमेज आहे ती विकास पुरुष म्हणून तयार झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापूंचा पराभव करून आपण चुकलो ही भावना सांगोल्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे एक वेगळ्या अर्थाचा बाउन्स बॅक इथं शहाजी बापूंना मिळाल्याचं वातावरण या संपूर्ण शहरामध्ये तयार झालं. तिथून पुढे काल त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांची सभा इथं झाली, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री आमच्या बापूंना पाडायसाठी इथं आला ही भावना स्वाभिमानी सांगोलकरांची जागी झाली. त्यामुळे तिथे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं. आणि यापेक्षा गमतीशीर गोष्ट म्हणजे काल जी सांगोल्यामध्ये शहाजी बापूंची सभा झाली ती देवेंद्र फडणवीसांच्या सभेपेक्षा अतिशय मोठी झाली. त्यामुळे स्वाभिमानी सांगोलकरांनी आम्ही आमच्या स्थानिक नेतृत्वाच्या पाठीमागे आहोत या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी तिथं दाखवून दिल्यामुळं कुठेतरी शहाजी बापूंचं वातावरण अजून वर चढत गेलं होतं. आणि त्यावर कमी का काय म्हणून आज भारतीय जनता पार्टी पुरस्कृत असा आरोप केला जातो, असं आपलं वैयक्तिक म्हणणं नाही. जी काही एकूण तपास यंत्रणा होती त्या तपास यंत्रणांनी ज्या पद्धतीनं शहाजी बापूंच्या कार्यालयावर धाडी टाकल्या त्यातून तर संपूर्ण सांगोल्यामध्ये शहाजी बापूंबद्दल प्रचंड सहानुभूतीची लाट तयार झाली आहे. आणि अर्थातच ही सगळी गणितं आहे ती शहाजी बापूंच्या पत्त्यावर पडत असल्यामुळं सध्या सांगोल्याच्या निवडणुकीमध्ये शहाजी बापू नावाचंच वारं वाहू लागलंय. आणि याला मदत म्हणून शहाजी बापूंनी दिलेला जो उमेदवार आहे ते आनंद माने हे 24 तास 365 दिवस लोकांमध्ये असतात. ते सकाळी दिवस उजगडल्यापासून रात्रीपर्यंत लोकांच्या गाठीभेटी सामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांची कामं करण्यामध्ये व्यस्त असल्याची भूमिका इथल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांनी बोलून दाखवल्यामुळं शहाजी बापूंचा योग्य उमेदवार हा देखील उद्या शहाजी बापूंच्या ह्या विजयाला कारणीभूत निश्चितपणाने ठरू शकतो. हे सगळं होत असतानाच काल देवेंद्र फडणवीसांची सभा चालू असताना अनिकेत देशमुखांनी ज्या पद्धतीची भूमिका घेतली की हे जे काही सगळं चाललंय ते आम्हाला मान्य नाही, बाईसाहेबांना म्हणजे भाई गणपतराव देशमुखांच्या सौभाग्यवतींना त्यांच्या घरच्यांना हे मान्य नाही. आणि त्याहून तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा मूळचा कार्यकर्ता आणि भाजपचा मूळचा कार्यकर्ता या सगळ्या गोष्टींमुळे संतप्त असल्याची प्रतिक्रिया दिल्यामुळं कुठेतरी सांगोल्यामध्ये पलीकडच्या गोट्यातच अंडरकरंट विरोधातला आहे अशी चर्चा होती, त्याचा बापूंना फायदा होईल हे बोललं जात होतं. त्यामुळं ही संपूर्ण जर सांगोल्याची फ्रेम बघितली तर निश्चितपणानं आज शहाजी बापूंचं पारडं तिथं प्रचंड जड आहे. ज्या पद्धतीचा हस्तक्षेप इथं पालकमंत्र्यांनी केलाय तो पंढरपूरमध्ये असेल किंवा सांगोल्यामध्ये असेल, इथल्या सामान्य जनतेला ते अजिबात रुचलेलं नाही. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे इथं शहाजी बापूंच्या काळामध्ये जी विकास कामं झाल्याचं खरं तर अपील करण्यात आलं होतं ती सगळी कामं जवळपास 70%, 80%, 90% पूर्ण झाल्याचं लोकांना दिसू लागलंय. सांगोला शहरातल्या अंतर्गत रस्त्यांची आणि गटारांची कामं प्रत्यक्षात दिसत आहेत. ईदगाह मैदानासारखं मोठं काम असेल, सगळीच सांगोल्यामधली कार्यालय जी स्वातंत्र्यापासून कधीच बांधली गेली नव्हती पुन्हा एकदा ती सगळी कार्यालय एका बिल्डिंगमध्ये आणण्याचं काम बापूंच्या माध्यमातून झालंय ते दिसणं असेल, व्यापारी संकुलाची कामं असतील, महापुरुषांचे पुतळे आणि सुशोभीकरण असेल, अनेक सभा मंडपाची कामं असतील, या सगळ्यामुळं कुठंतरी शहाजी बापू जे दावा करत होते की मी सांगोल्यामध्ये हजारो कोटींचा निधी आणलाय तो निधी ह्या मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे तिथं दिसायला लागलाय. आणि हे सगळं होत असताना जे वरचं राजकारण त्याच्यामध्ये आलं त्याच्यामध्ये देखील शहाजी बापूंना राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेनी एकटं सोडलं नाही. जरी माहिती म्हणून तिथं भारतीय जनता पार्टी पक्षाकडून लढली जात असेल तरी देखील माहितीचा विचार न करता इथं आपला शिवसेनेचा उमेदवार आहे म्हणून मी बापूला एकटं पडू देणार नाही आणि सगळ्या पद्धतीची ताकद आणि रसद आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू ही जी भूमिका इथे एकनाथ शिंदेने घेतली त्यामुळे खऱ्या अर्थानं बापूंच्या पाठीमागं इथं मोठी शक्ती असल्याचं लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे मुळातच शहाजी बापू हे वरिष्ठांचे लाडके असल्यामुळं मोठा निधी इथं आला होता. त्या निधीची कामं लोकांना प्रत्यक्षात दिसणं, आनंद मानेंची इथं लोकसेवक किंवा जनसेवक नावाची इमेज इथं असणं, त्यासोबतच विरोधकांची सगळी पावलं चुकणं. कारण ज्या पद्धतीनं पहिला हस्तक्षेप करून ऐन टायमाला शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार हा त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकीट उभा केला आणि जे केडर आहे किंवा राज्यामध्ये हे एकमेव उदाहरण आहे सांगोल्यामध्ये भाई गणपतराव देशमुखांचं की एकच आमदार एक चिन्ह अशा ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं साधं चिन्ह देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नसणं हे शेतकरी कामगार पक्षाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कुठेतरी रुचलेलं नाही.
हे देखील त्या अनेक चर्चांमधून दिसून आलं. आणि या सगळ्यासोबत मी म्हणालो तसं मूळचा भाजपचा वर्ग, जो नव्यानं आयात झालेल्या भाजपच्या वर्गातल्या लोकांच्या वर्चस्वामुळे नाराज असणं, या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी शहाजी बापूंना सतत चांगलं वातावरण मिळतंय. आणि त्यात भर म्हणून ज्या पद्धतीनं तपास यंत्रणेने आज त्यांचा तपास केला, त्यातून खऱ्या अर्थानं हे निवडणुकीच्या काळात देखील सत्ताधारी हे संपूर्ण तपास यंत्रणेचं बाहुलं विरोधकांना दडपण्यासाठी वापरतील काय, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या जनमानसात असतात त्याचा प्रत्येक पुन्हा सांगोलकरांना आला. आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी बापूंची क्रेज आणखी वाढली. ती जर उद्या मतांमध्ये कन्व्हर्ट झाली तर निश्चितपणे शहाजी बापूंचा हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आनंद माने हे उद्या नगराध्यक्ष म्हणून सांगोल्यामध्ये दिसले तर ह्यात नवल वाटण्याजोगं काय नाही. आणि याच्या पाठीमागे दोनच गोष्टी दिसतील, शहाजी बापूंनी केलेली विकास कामं आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांनी घातलेला राजकीय गोंधळ. धन्यवाद.